तुळशी विवाह सोहळ्यात भक्ती आणि विकासांचा संगम. अर्जुनभाई पाटील यांच्या कार्याचे खासदारांकडून कौतुक. दरवर्षीप्रमाणे यंदाही काटई गावात अर्जुनभाई पाटील यांच्या पुढाकाराने तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. पारंपरिक साजशृंगार, भजन, कीर्तन आणि भक्तिगीताच्या गजरात संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. तसेच महिलांसाठी खेळूया खेळ पैठणीचे होम मिनिस्टर निवेदक विवेक पोरजी आयोजित करण्यात आले. तसेच आलेल्या प्रत्येक महिलांना साडी व मुलींना ड्रेस, पुरुषांना पॅन्ट पीस, शर्ट पीस देण्यात आले. लकी ड्रॉच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक महिलेला अर्जुन पाटील यांच्यातर्फे आकर्षक पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाला लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा नागरिकांची समस्या जाणून घेतो आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी खासदार म्हणाले की अर्जुन पाटील नगरसेवक नसतानाही त्यांनी पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. यावेळी खासदारांनी अर्जुनभाई पाटील यांच्या कामांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. यावेळी अर्जुनभाई पाटील म्हणाले, आम्ही लोकांना आश्वासन देत नाही, कामे करून दाखवतो असा टोला यावेळी त्यांनी दिला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली. आलेल्या मान्यवरांचे स्वागत अर्जुनभाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी केले. आज या काटई गावातील सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो आणि आज सगळ्यांना या तुळशी विवाहानिमित्त शुभेच्छा देखील देतो. दरवर्षीप्रमाणे गेले अनेक वर्ष ही परंपरा जोपासण्याचं काम आपण सगळ्या गावकऱ्यांनी इथे केलं. या काटई गावाचं वैशिष्ट्य आहे की तुळशी विवाह समारंभ प्रसंगी पूर्ण गाव एकत्र जे आहे या समारंभाला उपस्थित राहतं आणि याची परंपरा पुढे नेण्याचं काम जे आहे हे आपल्या सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलं. त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. अर्जुन शेठ गेले 5 वर्ष शिवसेनेमध्ये काम करतायत आणि आत्ता काम दाखवत असताना मी अर्जुन शेठला विचारलं, अरे निधी एवढा कधी मिळाला बाबा तुला? तर मला वाटतं एक कार्यकर्ता जो असतो तो आपल्या पक्षाकडून किंवा नेत्याकडून जेव्हा निधी घेऊन जातो तर त्या निधीचा सदुपयोग कसा झाला पाहिजे याचं चांगलं उदाहरण जे आहे ते अर्जुन पाटील यांनी या ठिकाणी दाखवलं. मला देखील आठवत नाही की एवढा निधी जो आहे हा अर्जुन पाटलांना कधी या प्रसंगी दिला आणि त्याचा सदुपयोग करण्याचं काम जे आहे हे अर्जुन पाटील यांनी केलं. आणि गेले 5 वर्षात चांगलं काम या पूर्ण विभागामध्ये अर्जुन शेठ करतायत. मला वाटतं एक चांगला कार्यकर्ता आपल्या विभागाला मिळाला पाहिजे. जसा आज या कल्याण ग्रामीणला एक कार्यकर्त्याचा आमदार झाला, त्याचा उदाहरण जे आहे राजेशजी मोरे आहे. एक कार्यकर्ता देखील आमदारकीची आणि खासदारकीची जे आहे स्वप्न बघू शकतो. हे याच्यावरून जे आहे हे आपल्याला दिसलं की आज कार्यकर्त्यांमधला एक नगरसेवक जो आहे, आज शहर प्रमुख आणि त्यानंतर या कल्याण ग्रामीणचा आमदार. आणि आमदार देखील असं साधा सुद्धा नाही, 70,000च्या लीडनी जो आहे हा आमदार निवडून आला आणि आपला त्याच्यामध्ये सहयोग जो आहे हा तो देखील महत्वपूर्ण आहे. आपल्या या काटई गावामधून देखील मोठं मताधिक्य जे आहे हे राजेशजी मोरे यांना मिळाले. रमेश म्हात्रेजी इकडे आहेत. 2019ला थोड्या फरकाने जे आहे हे मागे राहिले होते, पण तरी देखील फक्त आणि फक्त काही हजार मतांनी जे आहे 6-7 हजार मतांनी मागे राहिले. पण त्याची पूर्णपणे भरपाई जी आहे ही राजेशजी मोरे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी इकडे मिळून केली आणि आपण सगळ्यांनी केली.